बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये पीडितेची बाजू मांडणारे वकील आसिम सरोदे सर आपल्या बरोबर आहेत. सर, काही वेळापूर्वी जी घटना घडली म्हणजे या प्रकरणामधला जो आरोपी होता अक्षय शिंदे, त्याचा एन्काउंटर झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही वकील म्हणून कोर्टामध्ये तुम्ही पीडितेची बाजू मांडता. मुळात हे अत्यंत शंकास्पद प्रकरण आता करून टाकलेलं आहे आणि अक्षय शिंदेचा जो मृत्यू झालेला आहे ती एक साधी गोष्ट नाही. कारण की कारागृहातून सरळ त्याला न्यायालयात नेण्याची गरज होती. अशा वेळेस बदलापूरच्या पोलीस स्टेशनला त्याला का नेण्यात आला हा सगळ्यात प्राथमिक प्रश्न आहे. त्यानंतर आपण हे पाहतो की साधारणतः पोलिसांची रिव्हॉल्वर किंवा बंदूक ही लॉक असते आणि ती लॉक करणं अनलॉक करणं याची सामान्य माणसांना तशी माहिती नसते. जेव्हा एखादा दहशतवादी असतो वगैरे तेव्हा जे बंदूक आहे ती अनलॉक स्वरूपात असते. त्यामुळे पोलिसांच्या हातून बंदूक हिसकून घेऊन त्यांनी अशा पद्धतीने स्वतःला मारून घेतलं असेल हे विश्वास बसण्यासारखं नाही. सातत्याने मी जेव्हापासून याच्यात वकीलपत्र दाखल केलेलं आहे तेव्हापासून मी पाहिलेलं आहे की राजकीय लोकांसाठी तिथल्या ठाणे जिल्ह्यातल्या काही राजकीय लोकांसाठी अडचणीचं झालेलं आहे. त्याचबरोबर शिक्षण संस्था जी आहे जिथे प्रकरण झालं तिथे सुद्धा त्यांना हे अडचणीचं वाटत होतं. तर एकूणच शिक्षण संस्थेची प्रतिष्ठा अचानक महत्वाची होणं, तिथल्या राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्वाची होणं आणि न्याय मिळाला नाही तरी चालेल अशी परिस्थिती निर्माण करणं यासाठी नक्कीच राजकीय दबाव कारणीभूत आहे असं मला वाटतं. जो एन्काउंटर झाला म्हणजे पोलिसांवरती एन्काउंटर करण्यासाठी दबाव होता असं तुमचं म्हणणं आहे? पोलिसांवर दबाव होता वेगवेगळ्या बाबतीत हे मी स्वतः कोर्टामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे एन्काउंटर करण्यासाठी दबाव होता असं तुम्हाला वाटतं का? एन्काउंटर करण्यासाठी दबाव होता का हे मी म्हणू शकत नाही, कारण की षडयंत्र आहे एवढं मात्र नक्की दिसते. शंकास्पद हे सगळं हेच दिसते. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादी अनलॉक असलेली पिस्तूल अशा पद्धतीने वापरणं आणि ती पोलिसांच्या गाडीत वापरणं आणि स्वतःची हत्या करून घेणं ही साधी गोष्टही नाही. पण केस चालवतानाही सातत्याने आम्ही असा अनुभव घेतलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पोलिसी दबाव हे होते. आणि तुम्ही पाहिलं असेल की एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील नगरसेवक तो सुद्धा याच्यामध्ये शंकास्पदरित्या गुंतलेला आहे. FIR त्यांनी लीक केलेला आहे, त्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आणि त्यामुळे हे प्रकरण केवळ त्या मुलीसह न राहता महाराष्ट्रातला न्याय मिळेल का अशा संदर्भातलं प्रकरण आहे आणि आज न्यायच मारून टाकण्याची प्रक्रिया घडलेली आहे दुर्दैवाने महाराष्ट्रात असं म्हणाला. मात्र एकीकडे असं म्हणतात की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ही घटना घडते अशा पद्धतीची की अशा आरोपीला एन्काउंटर केला पाहिजे. आज त्या आरोपीचं खरं तर प्राथमिक जी माहिती मिळते की त्यानं पोलिसांवरतीच गोळीबार जो आहे तो केलेला होता. मात्र पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याच्यावरती गोळीबार केला आणि मग त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हो, आपण हे पाहू शकतो की सातत्याने न्यायाचे दारं बंद झाले पाहिजे अशाच पद्धतीने पोलिसांची वागणूक राहिलेली आहे आणि ते पोलिसांवर राजकीय दबाव असण्याचं कारण आहे. आज हे पाहू शकतो आपण की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे असं सगळ्यांना वाटत असताना न्यायाचीच एक प्रकारे हत्या करून टाकण्यात आलेली आहे आणि याचं वाईट सगळ्यांना वाटलं पाहिजे. कोणी कोणत्या राजकीय पक्षाचं असेल, कोणते राजकीय विचार असतील, परंतु कायदा हातात घेऊन कोणाचा तरी मृत्यू घडवून आणणं हे चुकीचं आहे. आणि म्हणून काही जण हे म्हणतात की ही त्यांनी आत्महत्या केलेली नाही तर पोलिसांनीच त्याचं एन्काउंटर केलेलं आहे, ही सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र अशा पद्धतीचं एन्काउंटर होणं या सगळ्या प्रकरणामध्ये की तुम्ही असं म्हणताय की न्याय मारून टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र सरकारमधलेच काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते कदाचित विरोधी पक्षावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. सुरुवातीला मागणी होती की या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि जर कदाचित अशा पद्धतीची घटना घडली असेल तर मग याच्यामध्ये वावगं नाही. बघ, फाशीची शिक्षा कायद्याच्या प्रक्रियेत होणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ज्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा नाही त्यासाठी फाशीची मागणी करणं हा एक भावनिक प्रतिवाद आहे. पण कोणीतरी कायदा हातात घेऊन किंवा कोणाच्या तरी फायद्यासाठी एखाद्या आरोपीला मरू देणं, मुद्दाम तो मारून घेईल स्वतःला अशी परिस्थिती निर्माण करणं हे राजकारण योग्य नाही. ही अराजकता आहे आणि बेकायदेशीरता सुद्धा आहे. मात्र प्राथमिक माहिती जी मिळते की त्यानं पोलिसांची बंदूक जी आहे ती हिसकावून घेतली. तुम्ही असं म्हणालात की पोलिसांची बंदूक जी आहे ती लॉक असते. मग या सगळ्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं किंवा त्यानं जर कदाचित पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली असेल किंवा पोलिसांवरती जर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असेल तर आत्मसंरक्षणासाठी त्याच्यावरती गोळीबार झाला अशा पद्धतीचं सुद्धा म्हणणं आहे. कसं आहे, त्याच्यामध्ये प्रमाणात प्रतिवाद करणं किंवा त्याला प्रतिरोध करणं हे आवश्यक आहे. जर 4-5-6 पोलीस संख्येने असतील आणि एकच आरोपी असेल
आणि तो अशा प्रकारे आम्हाला जीवाचा धोका दाखवत होता म्हणून आम्ही त्याला मारून टाकलं, हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे, दिशाभूल करणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल की अशा पद्धतीने झालेलं आहे तर 100% हे राजकीय हत्या ही आहे असं मला म्हणावं. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय धागेदोरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्कीच राजकीय धागेदोरे याच्यामध्ये आहेत, कारण की तिथल्या स्थानिक राजकारणासाठी, ठाणे जिल्ह्यातून चालणाऱ्या राजकारणासाठी या मुलीची केस ही अडचणीची ठरली होती. जी शिक्षण संस्था आहे तिथे ती शिकत होती, त्या शिक्षण संस्थेमध्ये ज्या राजकीय विचारधारांचे, राजकीय पक्षाशी संबंधित लोक आहेत त्यांच्यासाठी ही केस अडचणीची होती. आणि त्यामुळे या माणसाचा मृत्यू झालेला आहे, मृत्यू घडून आणण्यात आलेला आहे असं मला वाटते. म्हणजे की याच्यामध्ये राजकीय अडचण निर्माण झाली म्हणून अशा पद्धतीचा एन्काउंटर सुद्धा केला असू शकतो, अशा पद्धतीचं आता वेगवेगळ्या शक्यता या व्यक्त होत आहेत. आणि मला असं वाटते की या संदर्भात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नियुक्त केली पाहिजे आणि याच प्रकरणाची वेगळी चौकशी केली पाहिजे. मानवी हक्क संरक्षणानुसार सुद्धा हा गुन्हा आहे. अशा पद्धतीने पोलीस कोठडीत असताना, पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पद मृत्यू होणं, त्यामुळे 24 तासाच्या आत याच्याबद्दलचं पोस्टमॉर्टम होऊन राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला सुद्धा या मृत्यूची माहिती देणं हे बंधनकारक आहे. तुम्ही काही पुढची न्यायालयीन भूमिका काही घेणार आहात का? कारण तुम्ही पीडितेची कोर्टामध्ये बाजू मांडत होतात. मग अशा सगळ्या प्रकरणामध्ये कोणी या घटनेचं कदाचित स्वागत सुद्धा केलं जाऊ शकतं किंवा याच्यावरती प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जाऊ शकतात. अशा पद्धतीमध्ये कायदेशीर चौकट म्हणून तुम्ही कायदेशीर बाजू काय तुम्ही न्यायालयामध्ये घेणार आहात? नाही, उद्या आम्ही उच्च न्यायालयामध्ये याची पुरसीस दाखल करून माहिती देऊ की अशी घटना घडलेली आहे आणि याची कोर्टाने स्वतःहून दखल घ्यावी अशी विनंती आम्ही करू. कुठल्या समितीमार्फत याची चौकशी व्हावी असं तुम्हाला वाटतं? इंडिपेंडंट समिती असली पाहिजे ही मागणी आपण सगळेच जण करू शकतो, परंतु आजकाल इंडिपेंडंट काही राहिलं नाही, ही एक अत्यंत दुःखाची बाब आहे. खरं आपण पाहतोय की ही जी आज घटना घडलेली आहे ती पूर्णतः संशयास्पद आहे, त्यामुळं एखाद्या समितीमार्फत याची चौकशी जी आहे ती करण्यात यावी. मात्र ही केस जी आहे ती राजकीय, खरं तर राजकीय लोकांसाठी अडचणीची ठरलेली होती, त्यामुळे राजकीय हत्या झाली का असा सुद्धा प्रश्न असीम सुरोजी सरांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.